हॅलो, नमस्कार. मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करते तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वात प्रथम शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. सकाळ सकाळची वेळ आहे आणि हा व्लॉग आहे रविवारचा. मी आज तुमच्यासोबत रविवारचं माझं रुटीन म्हणजे रविवारचं जे सकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, आज जरी रविवार जरी असला ना, तरी पण माझी दोन्ही मुलं लवकरच उठून अंघोळी वगैरे करून इथं फ्रेश होत होती. बघा, त्यांना जायचं होतं बैठकीला. जरी इतर वेळेस दररोज म्हणजे शाळा असली ना त्यांची, तरी पण इतक्या लवकर काय माझी दोन्ही मुलं उठत नाहीत. पण रविवार असला ना की म्हणजे हौशीनं उठतात दोन्ही पण मुलं. अंघोळी वगैरे करून लवकरच तयारी करून बैठकीला जातात. तसं म्हणजे त्यांच्या त्यांच्या कलेप्रमाणे घ्यायला लागतं. काव्याचं इतकं काही नाही. काव्या व्यवस्थित म्हणजे सगळ्या गोष्टी ती व्यवस्थित मॅनेज करते, जसं जसं म्हणजे मी सांगेन तशी. पण जियांश थोडं त्याच्या कलेप्रमाणे त्याला घ्यायला लागतं. इथं बघा, मी अगोदरच काव्याला अंघोळीला पाणी दिलेलं. ती अंघोळी वगैरे करून आलेली तोपर्यंत मग तिची दुसरी तयारी ती करून घेते. तोपर्यंत मी याला अंथरुणातून उठून डायरेक्ट बाथरूममध्ये नेऊन म्हणजे त्याला आठवण करून द्यायची. रात्री पण मी त्याला झोपण्यापूर्वी सांगते की बाबा उद्या रविवार आहे, तर तुला लवकर उठायच्या, बैठकीला जायचं आहे ना. म्हणून मग तो फक्त इतकाच सांगते की मम्मी, म्हणजे त्याचा तो दर शनिवारचा शब्द ठरलेलाच आहे, मम्मी मग मला लवकर उठव. मग सकाळी फक्त रविवारी त्याला इतकीच आठवण करून द्यायची की तू काल मला लवकर उठवायला सांगितलेलं बैठकीला जायला. मग तो बरोबर उठून लगेचच बाथरूममध्ये जाऊन अंघोळी वगैरे त्याची मी करून घेते. आणि त्यानंतर मग अंघोळी वगैरे करून झाली ना का त्याला अशा ब्लँकेटमध्ये व्यवस्थित असा गुंडाळून ठेवायचा 5-1 मिनटं, काव्याची केसं विंचारीसपर्यंत. काव्याची केसं विंचारून झाली की मग काव्याचा म्हणजे तो दर तिचा पण तसा ठरलेलाच आहे दर रविवारचा. माझ्यासोबत मी मुलांचं पण माझ्या रविवारचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. याबद्दल मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं आहे. पण आता म्हणजे ज्यांनी कोणी मागचा ब्लॉग बघितला नाही ना, तर त्यांनी आता तर बघा इथं काव्या आता यावेळेला ना काव्याची पूर्णच तयारी झालेली आणि ती गेलेली दूध गरम करायला. मुलं जाताना फक्त दूधच पिऊन जातात. आणि इकडे बघा, आता मी आता त्याच्या कलेप्रमाणे घेऊन त्याला कपडे वगैरे घालण्याच्या तयारीत होते. आणि म्हणजे आता तुम्ही बघतच असाल एकदम शांत होता आणि म्हणजे रडत वगैरे नाहीच. आता काही मुलं मी बघते ना सकाळी उठताना किती पण लेट जरी उठायचं असलं ना, तरी पण उठल्यानंतर त्यांची 5-1 मिनटं अशी रडमध्येच असतात. पण माझी दोन्ही मुलं आहेत ना, बऱ्यापैकी ती म्हणजे सकाळी उठण्याच्या बाबतीत तरी ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे व्यवस्थित अशी उठून त्यांचं जसं जसं मी सांगेन ना तसं तसं त्यांचं सकाळचं रुटीन असतं. फक्त आल्यावर स्कूलमधून आल्यानंतर बाबा जियांचं वेगळाच रुटीन असतं. तशीच बॅग टाकायची, एकीकडे सॉक्स एकीकडे शूज असं टाकून. कारण त्यावेळेला मी पण घरात नसते ना, मी त्यावेळेला हरिपाठाची प्रॅक्टिस करण्यासाठी गेलेली असते. तो 3:30ला स्कूलमधून येतो आणि मी 4:30ला येते. मग तेव्हा मी नसते बोलल्यानंतर त्याची मज्जाच असते ती. आणि तशीच एक म्हणजे सगळा टाकून तो बाहेर एकटाचा खेळायला जातो सायकलिंगसाठी. असं त्याचं म्हणजे सकाळचं रुटीन त्यांचं व्यवस्थित आहे. जियांशचं तरी पण संध्याकाळचं असंच. मग नंतर मग मी येईन ना तोपर्यंत मग माझं मग मी त्याला भरवते, काय भरवायचं असेल संध्याकाळी तो. पण जेव्हा स्कूलमधून येतो ना तेव्हा त्याची फक्त मनमानीच चालू असते. त्याच्या पप्पांचं म्हणजे ते पण इतकं काही लक्ष जास्त करून देत नाहीत, कारण त्यांचं पण म्हणणं म्हणजे बरोबर आहे. मुलांनी मस्ती पण केली पाहिजे, खेळली पण पाहिजे. आपण पण तर जेव्हा लहान होतो तेव्हा अशीच मस्ती, म्हणजे थोडीफार तरी मस्ती असतेच मुलांच्या अंगात, तशी पण म्हणजे त्यांना मग एकदम बोर नको वाटायला म्हणून मग ते पण म्हणजे त्याला जसं वागायचं आहे ना तसं वागवून देतात. इतकी पण काय म्हणजे वाईट मस्ती काय तो करीत नाही, फक्त असंच खेळत असतो सायकलिंग वगैरे. आणि याच्यात तितक्यात काव्या पण नसते आलेली. काव्याची 5:30 वाजता काव्या येते ना, मग त्याचं एकट्याचं चालू असतं. तर बघा इथं त्याची तरी तयारी झालेली माझी. आणि आता तुम्हाला दिसली असेल बघा त्याच्या गुडघ्याला विक्स लावताना, कारण तो आहे ना संक्रांती दिवशी पडलेला ना तेव्हा त्याच्या गुडघ्याला जरा जास्तच लागलेला. आणि तो कसा थंडीमध्ये लवकर बरा पण होत नाही. आणि म्हणजे तसं त्याने दाखवलं पण नव्हता मला. त्याच दिवशी संध्याकाळी दिसला म्हणजे त्याच्या पायाला त्याच्या काय लागला ना, तर तो मला जास्त करून दाखवत पण नाही. जेव्हा आपल्याला दिसेल ना आंघोळी वगैरे करताना म्हणा किंवा काय कपडे वगैरे घालताना दिसला तर, पण त्याच्याहून तो कधीच दाखवत नाही त्याला. कारण काहीतरी लावायची पण भीती वाटते किंवा डॉक्टरकडे न्यायची किंवा औषधाची वगैरे भीती वाटते ना, त्याच्यामुळे सांगितलं पण नव्हतं त्याने मला. पण आता म्हणजे बऱ्यापैकी बरा झाला आहे तो 4-5 दिवसानंतर. पण थंडीमध्ये ना असं म्हणजे थोडासा तरी आपल्या तरी काय लागलं तरी आपण म्हणजे असं बघतो बघा की जास्त दुखतं थंडीमध्ये. तर तसंच त्याचं पण झाली आता त्याची तरी तयारी झालेली. इथं मग मी म्हणजे काव्या दूध गरम करून घेऊन येत होती ना, तोपर्यंत मग मी इथं ब्लँकेटची घडी घालून घ्यावी म्हटली तितक्या वेळात. आणि तसं पण आहे ना त्यांची इच्छा, आता काव्या बोलत होती की मला नको मम्मी दूध, पण जास्त करून नुसतं दूध मी पिऊन पाठवतेच, कारण 9:15 वाजता येतात. मग तोपर्यंत तशीच नको राहायला म्हणून. आणि नाहीतर मग साखरच खाऊन जाते ती जास्त करून. पण यावेळेस मी तिला जबरदस्तीने दूध थोडं तरी पी म्हटलं.
आणि दूध पिऊनच जा. तर बघा इथं माझी दोन्ही पण मुलं आता मस्त अशी तयार होऊन जवळ 8च वाजलेले आहे ना घरातून निघायला. असं तर म्हटलं म्हणजे थोडा लेट का होईना पण जातात तितकंच माझ्यासाठी चांगलं आहे. कारण जियांशच्या बरोबरची काही मुलं आहेत ना त्यांच्या म्हणजे मम्मीला तरी जाऊन राहायलाच लागते तशी म्हणजे सुरुवातीला 1-2 बैठकीनं तरी मम्मीला त्याच्या म्हणजे तिथं बसायला लागतं, नाहीतर मग रडतात मुलं. पण माझं असं आहे ना की जसं जियांश सुरुवातीपासून जातो ना आता जवळजवळ वर्षाच्या कमी आणि 6 महिन्याचे जास्त झाले असतील तो, पण मी एकदाही त्याच्यासोबत कधी गेली नाही आणि बसतो तो व्यवस्थित सुटेपर्यंत. थोडीफार मस्ती करतो तशी पण काव्या मला सांगते की मम्मी हा थोडी मस्ती करतो म्हणजे हसतो वगैरे मुलांना, पण म्हणजे अशी काही त्याच्या बरोबरची कोणी मुलं असतील ना ते एकत्र अशी खेळतात वगैरे. पण मी असा विचार करते की तिथं जाऊन म्हणजे असं थोडाफार का असे ना त्यांच्या कानावर 1-2 चांगले शब्द तरी पडतील हप्त्यातून 1 वेळा तरी, म्हणजे चांगलं वळण आहे माझ्या मते तरी. तिथे जाऊन ती म्हणजे थोडीफार मस्ती केली तरी चालतील, आपण 1-2 शब्द तरी त्यांच्या कानावर चांगले असे पडले ना की मुलांना म्हणजे बरं वाटतं, त्यांच्या पण मन जरा स्थिर होतं काही का असेना. तर बघा मुलं गेलेली यावेळेला थोडा वेळ बसली मी, त्यानंतर म्हणजे मी फक्त अंघोळी करून डायरेक्ट त्यांच्या तयारीला लागलेली. माझी काही देवपूजा वगैरे या वेळेला झाली नव्हती. मग त्यानंतर मग मुलं गेल्यानंतर मी इथं देवपूजा वगैरे माझी करून घेतली, मस्त चहा नाश्ता पण करून घेतला आणि त्यानंतर मग लागलेली आपली सकाळची जी आपली कामं असतात ना क्लिनिंगची. रात्री टी व्ही बघताना मुलांनी किंवा आम्ही सर्वांनीच असा पसारा मांडलेला असतो, काही खुर्च्या म्हणा इकडे तिकडे बसायला घेतलेले असतात ना टी व्ही बघायला, कोणी पाणी प्यायला ग्लास घेतलेले असतात, कोणी काय असं सर्व हॉलमधला पसारा उचलण्याचा काम इथं माझा सकाळी असतो. आणि टिफिनची वगैरे काही गडबड नसते ना रविवारी, त्याच्यामुळं मग माझा हा निवांत म्हणजे मुलं येईपर्यंत माझा आवरलेला असतं हा सगळा क्लिनिंगचा. तर बघा इथे सर्व मी म्हणजे सोफा वगैरे झटकून घेतला, व्यवस्थित झाडू वगैरे मारून. आता तुम्ही हे चिंध्या बघत असाल रूममधून आलेल्या त्या बेडरूममधनं, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल की मी रात्री 4 ब्लाउजांची कटिंग करून ठेवलेली. आता आजचा वार आहे बुधवार, मी हा व्लॉग जा एडिट करते ना हा रविवारचा व्लॉग आहे, पण मी बुधवारी एडिट करते ना म्हणजे रेकॉर्ड बुधवारी करते ना, तर आज मी म्हणजे आदल्या दिवशी मंगळवारी मी याच्यातली 2 ब्लाउजं शिवून घेतलेली. अजून 2 ब्लाउजं बाकी आहेत, ती आज मी बुधवारी मला काही पण करून ती पूर्ण करायची होती. आणि तेच ते चिंध्या रूममधनं घेऊन आलेले. मी रात्री काहीच साफसफाई वगैरे केली नाही, जशा होत्या ना चिंध्या पडलेल्या कटिंगच्या तसेच ठेवून मी म्हणजे झोपून गेलेली. आणि दुसऱ्या दिवशी मग सर्व घर पूर्ण झाडू वगैरे मारून घेतलं. आणि दररोज म्हणजे जास्त करून आईच अंगण वगैरे झाडतात, पण या वेळेला म्हटलं मी झाडतो, कारण टिप्पींची पण काही ती गडबड नव्हती, म्हणून म्हटलं मग व्यवस्थित जरा झाडल्यावर पण जरा बरं वाटतं, आपल्या शरीराची पण हालचाल होते. तशी पण रोज पण होते, पण दररोज काय मी अंगण झाडत नाही जास्त करून. मी रविवारी किंवा असं मध्ये जर मुलांना सुट्टी वगैरे काय असेल ना, टिफिनची गडबड नसेल ना, तेव्हा मी झाडते. आणि रोजपेक्षा तरी काहीतरी वेगळं काम केल्यासारखं वाटतं. मेन म्हणजे झाडू मारल्यानंतर तरी थोडा दम लागतो बघा, म्हणजे काहीतरी असं फील होतं की हां आज मी मस्त काहीतरी काम केलं असा. तर बघा या वेळेला आई बाबा गेलेली शेतावर, कारण शेतावर पण आता सध्या शेताची पण कामं चालू आहेत आमची, तर तीच करण्यासाठी शेतावर गेलेली. आणि इकडे माझं म्हणजे सकाळचं काम चालू होतं बघा. या वेळेला कंप्लीट अंगणा मी झाडत होती ना, याच वेळेला मच्छीवाली पण आलेली आमच्याकडे. म्हणजे बुधवार रविवार शुक्रवार अशी या दिवशी मच्छीवाली येते. मग मी तसंच झाडू मारायचं ठेवून मच्छी आणायला गेलेली. मग त्यानंतर येऊन मग मी परत अंगणाचं होताना तो झाडू मारून झाल्यानंतर दुपारच्या जेवणाला लागलेली बघा. या वेळेला माझं कपडे वगैरे पण लादी वगैरे पुसून सर्व झालेला. आता दुपारच्या जेवणात मी मच्छी बनवायला घेतलेली. आता जसं तुम्हाला सांगितलं ना मच्छीवाली आलेली, तर तिच्याकडूनच मी मच्छी घेतलेली ही दुपार, तर तीच बनवायचं माझं इथं काम चालू होतं बघा. एकीकडे पटकन मच्छी पण बनवून घेतली. या वेळेला म्हणजे मुलं दोन्ही पण येऊन मस्त खेळत होती, त्यांचं पण मी त्यांना नाश्त्याचा वगैरे देऊन त्यांची ती खेळत होती दोघं पण. आता काय खेळत होती ना ते पण तुम्हाला मी यापुढे दाखवतेच, पण इथं माझं आता सध्या जेवण बनवायचं काम चालू होतं बघा. मच्छी पण बनवून घेतली मी एकीकडं, खोबरं वगैरे पण बनवलेलं संपलेलं, मग तो पण मी 2-3 दिवसाचा एकदाच बनवून घेतलेला इथे या वेळेला. आणि इथं जेवण बनवायची तयारी चालू होती बघा. या वेळेला ना मी मच्छी बनवून घेतलेली आणि दुसरीकडे मग भात पण लगेच बनवून ठेवलेला. आणि काव्या बोलत होते की मला मम्मी घावण पाहिजे, मग तिच्यासाठी घावणं पण बनवून घेतलं मी. आणि ती खाताना दिसली की जियांश मला पण पाहिजे असतं, म्हणून 2-3 जरा जास्तच बनवून घेतलेले मी.
असं तर बऱ्याच लेडीजचं माझ्यासारखं दररोजचं म्हणा किंवा रविवारचं म्हणा सेमच रुटीन असेल, पण काही म्हणजे फॅमिलीसोबत शनिवार रविवार जरा बाहेर फिरण्यासाठी वगैरे जातात. पण माझं तरी सध्या कुठं बाहेर फिरणं वगैरे होत नाही आणि म्हणजे मुलं करतात घरात पण एन्जॉय. त्यांना पण आता जरा सवय झाली की बघतात ती पण आता जरा बिझीच असते मम्मी वगैरे पण, त्याच्यामुळे इतके काय ती पण हे करत नाही. पण त्यांच्या बारीक सारीक कामामध्ये ती पण व्यवस्थित म्हणजे अशी खेळतात आणि म्हणजे हसून खेळून असतात. तर बघा इथे एकीकडे मी जेवण पण बनवून घेतलेलं, आता तुम्हाला दिसत असेल. मध्ये गॅसवर भात होता, एका साईडला मच्छी आणि दुसऱ्या साईडला घावण्यांची इथं तयारी माझी चालू होती. 4-5 घावण्यांचंच फक्त मी इथं पीठ उकडवून घेतलेलं. आणि या वेळेला बाबा सामाल्यावरून आलेली पण सॉरी शेतावरून जवळजवळ 12:30 पावणे 1 झालेलं. मला हे सर्व आवरता माझी तरी दिवसभर कामं चालूच असतात. आणि हां, मला एक विचारायचं होतं तुम्हाला माझ्या व्हिडिओपैकी म्हणजे कोणता कंटेंट बघायला जास्त आवडतं? किचनमधला म्हणा किंवा स्टिचिंगचा, क्लिनिंगचा किंवा कोणता मुलांसोबतचा कोणता कंटेंट माझा तुम्हाला बघायला आवडतो? मला कमेंट करून नक्कीच कळवा. म्हणजे त्यावर मी जास्त फोकस करून त्याच प्रकारचे व्हिडिओ जास्त करून बनवायचा प्रयत्न करेन. म्हणजे नक्कीच कमेंट करा, मला तसं पण म्हणजे बरं वाटेल. आणि हां, अजूनपर्यंत तुम्ही बऱ्यापैकी बरेच जण व्हिडिओ बघता, म्हणजे व्ह्यूजवरून तरी मला समजतं, पण तितके व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तुम्ही बऱ्यापैकी मला तर वाटतं अजूनपर्यंत बऱ्याच जणांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब काय केलं नाही. तर ज्यांनी कोणी अजूनपर्यंत कशाची वाट बघतात ते काही मला माहिती नाही सबस्क्राईब करायची व्हिडिओ बघून पण. तर फक्त एक सबस्क्राईब आणि एक लाईक आणि कमेंट करत जा, म्हणजे मला पण जरा उत्सुकता वाटते. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जास्त करून तुम्हाला सांगते बघा, कमेंट करत जा आणि म्हणजे त्याच्यामुळं मला पण जरा बरं वाटतं त्यातल्या त्यात कमेंट वाचून. तर बघा इकडे जेवण बनवत होते ना मी आणि इकडे मुलांचं काय चालू होतं बघा. काव्याचं म्हणजे जास्त करून क्राफ्ट पेंटिंग असे त्यांच्यावरच जास्त तिची आवडच आहे ती. तर उरलेल्या पेपरपासून हे तिचं असं काम चालू होतं. एक अगोदर जियांसाठी तिने हा फॅन टाईप बनवलेला बघा क्राफ्ट पेपरचा. मस्तच वाटत होता बघा असा आत खोलून. आता तुम्ही बघितलं असेल त्या पद्धतीने. तर तिचं हे काम चालू होतं आणि हे तुम्ही साईडला बघत असाल बघा, हे आहे आमचं भात, शेतातील भात. आता झोडणी करून झालेली आमच्या शेताची आणि हे सर्व भात आहे. आता बघू 2-3 दिवसांनी याच्यातील काही भात काट्यावर विकत नेण्यासाठी आणि काही याच्यातील आम्हाला घरात भाकरींसाठी भरडून आणायचं आहे. बघू आता कसं काय करायचं तो असं. चला तर मग मी हा व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्हाला कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. बाय.